टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गृहराज्यमंत्री योगेश कदम आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आज जनता दरबार तुम्ही घेतला, बरेचसे लोक या ठिकाणी आले, काय भावना आहेत तुमच्या? मी माननीय शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून जनता दरबार हा भरवला जातोय आणि मी म्हणेन आज शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून जी महत्त्वाची 5 खाती मला मिळालेली आहेत ती जनतेशी निगडित खाती आहेत। आणि मंत्रालयामध्ये तर आम्ही असतोच, परंतु अपॉइंटमेंट शिवाय बाळासाहेब भवनमध्ये आठवड्यामधला 1 दिवस फिक्स केलेला आहे आणि महाराष्ट्रातून जनता येऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला भेटत असतात आणि त्यांचे प्रश्न आम्ही सोडवत असतो। मला वाटतं अतिशय उत्तम प्लॅटफॉर्म हे माननीय शिंदे साहेबांमुळे आज जनतेला उपलब्ध झालं आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला आहे का? कारण भरत गोगावले म्हणतात की पालकमंत्रीपद मला मिळू शकतं आणि 1 मे आता जवळ येतोय, महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन आहे, झेंडा कोण फडकवणारा महत्त्वाचा प्रश्न। कसं आहे, आता झेंडा कोणी फडकवू द्या, पण पालकमंत्री भरत शेठच झाले पाहिजेत। नक्कीच आदिल सय्यद आहे, तर आता घर बांधून दिलं जातं आणि शिवसेनेनं स्वतः त्या ठिकाणी घर बांधून द्यायला सुरुवात केलेली आहे। मोठं काम म्हणावं, कारण बरेचसे आरोप लागतात हिंदुत्ववादी पक्ष आहे, पण ज्या मुसलमानांनी हिंदूंचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केला त्यांच्यासुद्धा जी संवेदना आहे ती आता समोर येते। ही प्रेरणा सामान्य एकनाथ शिंदे साहेबांनी वंदनीय बाळासाहेबांकडून घेतलेली आहे। वंदनीय बाळासाहेबांनी युतीच्या म्हणजे पहिल्यांदा जेव्हा महाराष्ट्र युतीचं सरकार आलं त्यावेळेला साबरी शेख मुस्लिम समाजाचे एक मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेच्या मंत्रिमंडळामध्ये होते आणि जे देशप्रेमी मुस्लिम बांधव आहेत त्यांच्यासोबत आम्ही कायम आहोत आणि म्हणून जी आदिल नावाची व्यक्ती जिथे मयत झाली ते आपल्या हिंदू बांधवांना वाचवत असताना ते मयत झाले आणि म्हणून आज अशा व्यक्तीच्या कुटुंबासोबत राहणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे आणि म्हणून शिवसेना कधीही देशप्रेमी असलेल्या मुस्लिमांच्या विरोधामध्ये नव्हती। शिवसेना फक्त देशद्रोही जे मुस्लिम बांधव आहेत त्यांच्या विरोधामध्ये कायम असेल। नक्कीच आपण 26 राफेल विमानं विकत घेतले, भारताची ताकद वाढलेली आहे आणि आता पाकिस्तान जे डोळे दाखवतं आपल्याला सडेतोड उत्तर मिळेल। नक्कीच भारत आणि फ्रान्सचे मैत्रीचे संबंध अनेक वर्षापासूनचे आहेत आणि मला वाटतं आज फ्रान्स असेल, अमेरिका असेल, चायना असेल, त्यानंतर आज भारत देश देखील आर्म्स अँड ॲम्युनिशनच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पुढे येत आहे। मला विश्वास आहे की पुढच्या काही कालावधीमध्ये राफेलसारखी विमानं भारत देश माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली स्वतः बनवेल। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतोय महत्त्वाचं विधान या ठिकाणी केलेलं आहे आणि शिवसेना ही देशद्रोही मुसलमानांच्या विरोधामध्ये आहे, देशप्रेमी मुसलमानांच्या विरोधात कधीच नव्हती, असं महत्त्वाचं विधान योगेश कदम यांनी केलेलं आहे। कॅमेरा पर्सन अमित चिगवणचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।